एक नंबरची कुस्ती 1 लाख रुपये इनामाची लागते। महाराष्ट्र चॅम्पियन सत्पाल सोनटक्के हात वरतीकार मेडकचा पलवान विरुद्ध कालीचरण सोलंकर हा टाकळीचा पलवान गंगावेस सराव करतो, तोही महाराष्ट्र चॅम्पियन आहे। अशी तुफानी कुस्ती 1 लाख रुपये इनामाची लागते आणि याची देणगी देतात सन्माननीय लालासाहेब राजाराम मिरकर सेठ मसाईवाडीकर जयपूरवाले सेठ यांच्या वतीने ही 1 नंबरची कुस्ती पुरस्कृत केलेली आहे आणि सर्व ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष हेमंत सोलंकर उपस्थित झालेले आहेत, त्यांचं स्वागत। आता सर्वांनी असणारे 2 पैलवान कालीचरण सोलंकर हात वतीकर हा टाकळीचा पलवान आहे, गंगावेस तालमीला सराव करतो विश्वासगुडा हरकलेचा पट्टा ज्यांना त्रिमूर्तीच्या स्पर्धेमध्ये आणि जिल्हा चाचणीला धुमाकूळ घालताना महाराष्ट्राचं जो लक्ष वेधलं 2022 चा अधिवेशन गाजवलं, 2023 आणि 24 चं अधिवेशन गाजवलं। याचा भावी कीर्तिमानी पलवान अशी 2 राम लक्ष्मणाची जोड्या विरुद्ध सत्पाल सोनटक्के सर्व परिचित या भागाला असणारा लाडका पलवान मेडकचा तुफानी असा जोर तोडत चाललेला 2023 चा 97 किलोचा सुवर्ण पदकाचा मानकरी आहे, ज्यानं बुलूट आपल्या गावाकडे आणली असा सत्पाल सोनटक्के। 2 वादळी पलवान महाराष्ट्र केसरीचे प्रबळ दावेदार राघुवीरकर शिवाजी निर्माण त्या कुस्तीला पंच म्हणून एकदा सगळ्यांनी हात वरती करून बजरंग बलीचं नाव घेऊया। नाम साधन पै सोपे जळतील पर्वत पापाचे म्हटलेले आहेत, एखाद्याचं आडलेल्याचं काम होऊन जाईल। सगळ्यांनी हात वरती करा आणि बजरंग बलीचं नाव घेऊया। जो हात वरती करणार ना त्याला पुढल्या जन्मात हात मिळणार नाही। बोलो बजरंग बली की, बोलो बजरंग बली की, पवन पुत्र हनुमान की, छत्रपती शिवाजी महाराज की, भारत माता की। धन्यवाद। 77 वर्षाचं जर आबा कुस्तीसाठी झटत असतील तर आमच्यासारख्या तरुणांना कितीच प्रेरणा येईल। ईश्वरा आबा खोत आज असे माणसं लाभले की पारदर्शी कार्यक्रम करतात, पारदर्शी व्यवहार करतात। नागोबा देवस्थान ट्रस्ट आज प्रगती करत चाललेला आहे ना, निस्वार्थी काम करणारे त्यांचे सगळे विश्वस्त आणि आबा या सगळ्या मनांना एका ठिकाणी गुंफलेला आहे। ईश्वरा खोत आबा आणि त्यांचे सगळे सहकारी आज धन्यवाद आज पात्र आहे। करणारी 2 पोरे अशक्य ते शक्य करणारे पोलादी मनगटाला भेटलेला आणि एकेरी पट काढलेला सत्पाल सोनटक्केना टाळ्या तर करा की मंडळी, टाळ्या तर करा। कालीचरण सोलंकर 1 मगर मिट्टी घेतलेल्या वाघाच्या जबड्यात हात अडकल्यासारखा आणि जबरदस्त काय ताकद लावायला लागलाय सत्पाल सोनटक्के। बॅक लावण्याचा प्रयत्न, बॅक चालता लावण्याचा प्रयत्न, पण त्याची तोड कालीचरण सोलंकरने दिलेल्या आत्म्या अंगावरती जाण्याचा प्रयत्न। ओ बल्ले 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 बल्ले, निघाला 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 कालीचरण सोलंकर। या सातारा जिल्ह्यानं ज्या सत्य सूर्य मावळतात अशा बलाढ्य सत्तेवरती दंड उपाटला। ब्रिटिशांना सळकी पळून कोण सोडला, पत्री सरकार याच मातीमध्ये क्रांतिसिंह नाना पाटलाने उभा केलं। पैलवान होते क्रांतिसिंह नाना पाटील आणि बल्ले 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 कालीचरण सोलंकरना पकड मजबूत केले सत्पाल सोनटक्केची। काय तर नक्की घडणार आहे, पापड्या भेटू नका। हजारो प्रेक्षकांचे डोळे त्या कुस्तीकडे लागलेले आहेत। कच्च्या दिलाचे आत्ताच बाहेर जावा। कुस्ती जोडणाऱ्या मंडळीचं खऱ्या अर्थानं कौतुक आहे। पैसे फेटलं बरं का, नागोबा देवस्थान ट्रस्ट म्हणायला लागले पैसे फेटलं। 1953 ला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद स्थापना झालेली आहे आणि 1979 ला शिवाजी पाचपुतेने मानाची गदा घेतली सातारा जिल्ह्याचे, पण मुंबईकडनं लढले, सातारा जिल्ह्याला गदा धरली जात नाही। 1981 ला बापूसाहेब लोखंडे फलटणचे यांनी सेंट्रल रेल्वेचे पलवान सातारा जिल्ह्याला महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून दिली। 1995 ला संजय पाटील आटकीकरांनी महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून दिली। 97 ला गोरख सराफ आणि 1999 ला धनाजी पडतरेंनी महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून दिली। 46 महाराष्ट्र केसरी पैकी 4 महाराष्ट्र केसरीच्या गदा सातारा जिल्ह्याकडे। शूरवीरांचा क्रांतिवीरांचा जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा आणि खालून निघण्याचा प्रयत्न सत्पाल सोनटक्केचा। कुस्ती मात्र वादळी घेतली बघा, खरं कौतुक आहे।
इथं पाण्याचा दुष्काळ आहे, पण ज्ञानाचा आणि कुस्तीचा मात्र सुकाळ आहे. कुस्तीवरती फार मोठं प्रेम करतात इथली माणसं. आज हजार करते. एकदा कॅमेरावाले आकाश, एकदा कॅमेरा फिरवा की हो, बघू द्या किती माणसं बघायला लागले. कोण हल्लं का होईत आलेलं? घरचं कुणाला ध्यान झालंय का? धारा काढायच्या आहेत, बैलाला वरण टाकायचे आहेत, मोबाईलला कुणाचा मिस कॉल आलाय का, मेसेज आलाय का? काही नाही हो. कुस्ती पाहावया गेलो, कुस्तीमय होऊन गेलो. अवघाचे रंग एक झाला, रंगी रंगाला असे रंग. जिथं जिथं कुस्ती मैदानात तिथं तिथं अदृश्य रूपानं बजरंग बली हजर असतो. जिथं जिथं रामकथा असतात तिथं बजरंग बली अदृश्य रूपानं हजर असतो. तुमच्या माझ्या हातात काम करून घेतो. तुम्ही आम्ही म्हणायचं नाही मी केलं, तो भगवंत तुमच्या माझ्या हातामधनं करून घेत. की आई वडिलांचे कुठेतरी आपल्या पुण्य आहे, आपल्या हातून पाठीमागच्या जन्मामध्ये घडलेल्या चांगल्या कार्याची पोच पावते. दोन्ही पैलवान सुज्ञ आहेत. महाराष्ट्र केसरीच्या ओपन गटातले प्लेयर आहेत. महाराष्ट्र केसरीचे प्रबळ दावेदार म्हणतोय मी. दोन्ही पैलवान, कारण आता कोण कधी काय करेल सांगता येत नाही. 2022च्या अधिवेशन मध्ये पृथ्वीराज पाटलाचं कोण नाव घेत नव्हतं, पण सर्वांना ठोकून काढलं. महाराष्ट्र केसरीची गदा एका फौजीनं खांद्यावरती घेतली. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळ तालुक्यातील देवठाण्याचं पोरगा पृथ्वीसला कोथरूडचं अधिवेशन गाजवलं शिवराज राक्षेनं. पटाला घुसण्याचा प्रयत्न सतपालचा. पुन्हा डोक्याला डोकं. पंच दोघांना सूचना करतायत. वारणेला हीच कुस्ती घेण्याचा मानस होता. पुन्हा घेतली की नाही मला इतके माहित नाही, त्याच्याबद्दल माझ्याकडे इतकं सखोल असं माहित नाही. पण वारणेला ही कुस्ती घ्यायचं नियोजन चालू होता. कोपराचा घुटणा मानेवरती ठेवलेला आहे सतपालला. वा वा वा, न थांबता कुस्ती चालू आहे. बल्ले 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 बल्ले. नाही नाही, सतपालची ही अपील योग्य होते. मातीतली कुस्ती अशी दिली जाते का? तर दिली जाते, पण 2 भुजा टेकल्यानंतर. बरोबर का? मातीला 2 भुजा टेकल्यानंतर तो हवेत वरच्या वर फिरला होता आणि त्यानेही तो पंचाचा निर्णय मान्य केलेला आहे. पुन्हा कुस्ती समोरासमोरा. पत्रकाराने लेखण्या सरसावलेल्या. नागोबा देवाच्या पावन स्थळावरती, श्रीक्षेत्र नागोबाच्या पावन स्थळावरती ऐतिहासिक मैदान. अधिवेशनामध्ये सतपाल आणि महेंद्र गायकवाड बाहुबली हवेत फिरला होता, तर पॉट दिला नव्हता. एकेरी पट काढलेला कालीचरण सोलंकरना. एका पायावरती नाचायला लागलेला आणि पकड मजबूत केलेला कालीचरण सोलंकरना. आता काय तर घडणारा पापडा मिटू नका. ओ बल्ले 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 बल्ले. जबरदस्त. आणि पक्षी गोट्याला बसण्याचा प्रयत्न. टाळ्या तर करा की मंडळी, टाळ्या तर करा. काय 2 पोरं तुफान वादळाला लागलेल्या. इराणी एकलंगी भरण्याचा मनसुबा. कालीचरण सोलंकरचा आणि इराणी तुटलेले. पैसा फिटलं बर का? पैसा फिटलं. हो शिट्ट्या मारणारे. एक राधा पाटील नाचा लागल्या का? अरे कुठं बसलोय भान असू द्या की थोडं. उसाचा फळ, कीर्तनाचा फळ, तमाशाचा फळ, कुस्त्याचा फळ. कुठं बसलोय भान असू द्या थोडं. शिट्टी हा फळात नाही बाबा. शिट्टीचा फळ तुला 20 तारखेला. अरे टाळ्या वाजवले का मुठभर मास येते. महाराष्ट्र केसरीचे 2 प्रबळ दावेदार आहेत. मी जबाबदारीपूर्वक सांगतोय. कुस्ती परशुराम पवार आटपाडीकर जबाबदारीपूर्वक सांगतोय. महाराष्ट्र केसरीचे प्रबळ 2 दावेदार आहेत. हीच पोरं चमकणार आहेत अधिवेशन मध्ये. आणि खोट्यामधनं पट काढण्याचा प्रयत्न कालीचरणचा, पण सतपाल सावध आहे. भयान वादळापूर्वीची शांतता. आलेली म्हणायला लागल्यात सगळ्या काही डिरेला घालणार नाही. माझ्या बी घरात असल्या एखादं घडवणार. काळाची गरज आहे हो.
आपली पोरं ज्ञानवंत करा, गुणवंत करा, पण त्याच्याबरोबर शरीर संपत्ती त्यांची जपा. इंजिनियर आहे, अमेरिकेला आहे, जपानला आहे, ऑस्ट्रेलियाला आहे, काय कामाचं? आई वडिलांना जर सांभाळत नसतील तर. एका माणसानं असाच पै पै करून प्रपंच केला, पोरासाठी जमीन घेतली, जुमला घेतला आणि इच्छा उचलण्याचा प्रयत्न कालीचरांचा. 2 मजली बिल्डिंग बांधली, वय झालं, पोराचं लगीन केलं, पोराला पोरग झालं. ते म्हातारा सारखं म्हणायचं चहा आणा, वय झालेलं भाकरी आणा, आणि मग म्हातारा सारखं वरडते म्हणून दुसऱ्या मजल्यावरती ठेवलं, सारखी हळा मारते म्हणून तिथं घंटी अडकवली. आणि एक दिवशी नातूवर खेळत गेलं आणि ती घंटीच खाली घेऊन आलं. म्हातारा बिन पाण्याचं मरून गेलो. पोरगाव म्हणला 2 दिवसाला बाबाचा आवाज येणं, वरती जाऊन बघितलं तर म्हातारा गेलं. सगळं कार्य पार पाडलं आणि त्यानं पोराला विचारलं, बाळ्या बाबाची घंटी का खाली आणली? ती पोरग म्हटलं, बाबा मेल्यावर तुम्हाला घंटी नवीन घ्यायला लागली म्हणून मी आत्ताच आणून ठेवलेली आहे. आत्ताची पोरं इतकी ऍक्टिव्ह आहे, इतकी हुशार आहे. काही जण सुप्यात आहेत, काही जण जात्यात आहेत, जात्यातली रडतायत आणि सुप्यातली हसतायत. काळ बदलणार आहे. आपला शेवटचा काळ सुखकारक जायचा असेल तर काळाची गरज आहे. बोटाला धरून पोरं तालमीकडे घाला. गरीबाच्या लेकरांनी करिअर करावा असा एकमेव खेळ म्हणजे कुस्ती उरलेला. कुस्तीतनं मिलिटरीमध्ये जाता येतं, कुस्तीतनं महाराष्ट्र पोलीस दलामध्ये जाता येतं, सेंट्रल रेल्वेमध्ये जाता येतं, नगरपालिका पंचायत समिती याच्यामध्ये जाता येतं, महसूल विभागात जाता येतं. एमपीएससी यूपीएससी केल्यानंतर आपल्याला क्लास 1 क्लास 2 पद मिळता येतं. 2011 आणि बेळगाव जिल्ह्यातील 40 गाव मधला विजय चौधरी अभ्यास करण्यासाठी आला. आज DYS कोशे भारतीय सेना दलामध्ये. शिवराज राक्षेला नगरपंचायत पुण्याची, पुणे महानगरपालिका तुफानी कुस्ती चाला. हजारो प्रेक्षकांचं लक्ष त्या कुस्तीकडे लागलेलं आहे. आतले जे पंच आहे ते आज आपले हायकोर्ट आहे, तिथं अपिलीच नाही. आतला पंच निर्णय दिला तो आपण सगळ्यांनी मान्य करायचा. एमपीएससी यूपीएससी मधनं जे पद मिळवता येतात ते कुस्तीतनं मिळवता येतात. काळाची गरज म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय. अजूनही वेळ गेली नाही. आजची तरुण पिढी नवं एक व्यसन तयार झालंय मोबाईल नावाचं. 4-4 तास मोबाईल वरती गेम खेळत बसतायत, पबजी खेळतायत. इकडला आलेला मेसेज तिकडे पाठवतायत, रील बघताय. 17 वर्षाचं पोरग आज बापाला उलट बोलायला लागलंय. 22 वर्षाचं पोरग डिप्रेशन मध्ये आहे आणि 25 वर्षाच्या पोराला काळजी लागल्या आपलं लगीन होतंय की नाही. अरुण खरंच आहे. 25 वर्षाच्या पोराला काळजी आहे. ती म्हणते जिंदगीत काही नाही, लगीन झालं तर. सतपाल आणि कालीचरण 2 मानवी वाघ एकमेकावरती तुटून पडलेले आहेत. मनात आणलं तर अशक्य करता येतं. चला महाराष्ट्र हात पसरून उभा राहून तुमचं कौतुक करायला. मागील तेवढाच तोंडात नाही तेवढे रक्कम द्यायला तयार आहेत. कुंडलवाले, वारणेवाले, बल्लवडीकर मागील तेवढा तोंडात नेईल तेवढी रक्कम द्यायला तयार आहे. पण कुस्ती आम्ही सांगल त्याच्या बरोबर पटाला लागण्याचा प्रयत्न सतपाल सोनटक्केचा. कालीचरण आता सावध झालेला आहे आणि दोघही गडे आता घामाघूम झालेत. लाल मातीचा चिखल झालेला अंगावरती. काय मेकअप केला व लाल मातीनं. दोघही गडे आता भात्यासारखी पोटा हवा लागलेले दोघांची. कारण स्पर्धेत कुस्ती 6.5 मिनिटाची असते. पहिला 3 मिनिटाचा राऊंड, 30 सेकंदाची विश्रांती आणि पुन्हा 3 मिनिटाचा राऊंड. 6.5 मिनिटात कुस्ती संपते. महाराष्ट्र केसरीची सुद्धा. राघव बुधावले कीर्तिमानी पैलवान उपस्थित झालेले त्यांचं स्वागत आहे.
आल्या जपून नाही बरकडीच्या पिपाण्यात वाजतील लई बार काय तू. शिवछत्रपतींनी कुस्तीचा अभ्यास केला. शस्त्र हातात न घेता लढायचंय म्हटले. कुस्तीचा अभ्यास, शस्त्र न हातात घेता लढायचंय म्हटल्यानंतर कुस्तीचाच अभ्यास केला. कसा पकडेल, त्याला कसं पाडायचा, कसं लढायचं. आता बल्ले 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 आता चाललेलं गडी बी माघारी फिरून बघायला लागले. अहो कुस्तीचा नाद लय वाईट आहे. एक बैलगाडीचा आणि कुस्तीचा. ती बाळू ड्रायव्हर बसले बघा टकामका बघायला लागले. हा दिवडच टोपीवालं आणि फुटणा ठेवलेला काय चलन सरळ करणार. काय तर नक्की घंटा राहता पापड्या भेटू नका. बल्ले 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 ओ शबाश 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 शबाश. वाहिगुरु आणि खालून सतपाल काय ताकद लावायला बघा. जवळजवळ 110 किलो हलवायला लागतोय बघ. क्विंटलचा बोजा हलवायला लागतोय. त्या दोघांना आपल्या माहिती आहे हो एकमेकाची खासियत काय आहे ती. दोघांनाही माहिती आहे एकमेकाची खासियत काय आहे ती. वीक पॉइंट माहिती आहे, मास्टर पॉइंट माहिती आहे. बाहेरली किती बोलू द्या ती काय लक्ष देत नाही. ती लय हुशार आहे. लय स्पर्धा खेळेल दोन्ही पलवानात. दोन्ही पलवान चांगले लढले. सतपाल सोनटक्के आणि कालीचरण सोलंकर कुस्ती बराबरी सुटलेल्या आपण सर्व